कालच्या धुवाधार पावसाने फक्त महाराष्ट्रच नाही तर मार्केटला सुद्धा थोडं सावरलं आहे. पण प्रश्न असा आहे की आता पुढे काय होणार? मार्केटमध्ये अजून कोणते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत? सर्वात आधी पॉझिटिव्ह गोष्टी पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे वॉर संपलाय, त्यामुळे क्रूड ऑइल जवळपास $70 पर्यंत खाली आलंय. हे भारतासाठी खूप मोठं पॉझिटिव्ह आहे. दुसरी गोष्ट, FIIsने मागच्या आठवड्यात 5,000 कोटी रुपयांची बाईंग केली, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स पुन्हा भारताकडे बघायला लागलेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मॉन्सूनची सुरुवात चांगली झाली आहे, त्यामुळे इन्फ्लेशन आणि रुरल डिमांड बद्दलची भीती थोडी कमी झाली आहे. पण अजूनही काही निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत. मार्केटला अजूनही भीती आहे की पाऊस संपूर्ण हंगामभर चांगला राहील का. दुसरं म्हणजे अर्निंग्स ग्रोथ अजूनही खूप मजबूत दिसत नाही आणि मार्केटला नवीन पॉझिटिव्ह ट्रिगर मिळालेला नाही. त्यात IT सेक्टर बद्दलही चिंता वाढली आहे. अनेक अनालिस्टचं म्हणणं आहे की एप्रिल ते जून तिमाहीचे रिझल्ट्स खूपच कमकुवत येऊ शकतात आणि IT सेक्टरचा निफ्टीमध्ये मोठा वाटा असल्यामुळे IT मधील कमजोरी संपूर्ण मार्केटच्या रॅलीला ब्रेक लावू शकते. म्हणूनच मार्केट सध्या वेट अँड वॉच मोडमध्ये आहे असं दिसतंय. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू ठेवणं आणि ट्रेडिंगसाठी स्टॉक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी ठेवणं जास्त योग्य ठरेल. म्हणूनच मागच्या 2 महिन्यात मला 200% रिटर्न देणारा स्टॉक कोणता होता, जो मी स्वतः आजही होल्ड करत आहे, यावर मी एक डिटेल्ड व्हिडिओ केलाय. त्याची लिंक खाली दिली आहे. 2 महिन्यात 200% रिटर्न असं लिहिलेलं आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.